नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। निवडणुकीदरम्यान कर्मचाऱ्यांना मिळाली अनोखी भेट। कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा। तर 1 जुलैपासून निर्णय लागू होणार। चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। सध्या केंद्र आणि राज्य सरकार कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मोठी पावले उचलत आहे, ज्याचा फायदा आता लोकांना मोठ्या प्रमाणात मिळत आहे। केंद्रासोबतच अनेक राज्य सरकारनेही महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली आहे, ज्यामुळे आता मूळ वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे। निवडणुकीदरम्यान सरकारने महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली आहे, ज्यामुळे आता मूळ वेतनात बंपर वाढ होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारची ही एक मोठी घोषणा मानली जात आहे। याचा फायदा आता मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना होणार असून त्याचे दरही 1 जुलैपासून कर्मचाऱ्यांना लागू होणार आहेत आणि याची अधिकृत घोषणाही सरकारने केलेली आहे। त्रिपुरा राज्य सरकारने मोठी घोषणा करत डीए वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। राज्याचे मुख्यमंत्री यांनी अलीकडेच 1 जानेवारी 2024 पासून राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 5% अधिक डीए जाहीर केलेला आहे। डीएमध्ये या वाढीमुळे आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 25% डीएचा लाभ, तर पेन्शनधारकांना दरवर्षी 5% डीए देण्यासाठी सुमारे 500 कोटी रुपयांची आवश्यकता असणार आहे। सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील सुमारे 82,000 पेन्शनधारक आणि 1,06,932 कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे। ही घोषणा महागाईत बूस्टर डोससारखी आता ठरणार आहे। डीएमधील ही वाढ राज्य सरकारकडून वरदान मानली जात आहे। राहणीमानाचा खर्च वाढवण्याच्या दिशेने आता सरकारचे हे सकारात्मक पाऊल मानले जात आहे। सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा देण्याच्या उद्दिष्टांच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असल्याचे आता कर्मचाऱ्यांकडून मानले जात आहे। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत नमस्कार।